नमस्कार मित्रांनो, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं राज्यात हैदराबाद गॅजेट लागू केलं। मात्र हैदराबाद गॅजेटवरून आता ओबीसी समाज आणि मराठा समाज आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये, हैदराबाद गॅजेटचा जिया रद्द करावा अशी मागणी ओबीसी समाजाची आहे। यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे। दरम्यान माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे देखील आता मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे। हैदराबाद गॅजेटवरून वातावरण तापलेलं असतानाच त्यांनी आता थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला गंभीर इशारा दिला आहे। तसेच आम्हालाही हैदराबाद गॅजेटनुसार एसटीचं आरक्षण देण्यात यावं अशी मागणी देखील त्यांनी आता केली आहे। त्यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। एवढंच नाही तर जर हैदराबाद गॅजेटमुळे इतर कोणाला आरक्षण मिळत असेल तर आम्हाला सुद्धा हैदराबाद गॅजेटनुसार एसटीचा फायदा मिळाला पाहिजे। ताकाला जाणं आणि भांड लपवणं हा माझा धंदा नाही, पण आता वंजारा समाजाचं ते 2% आरक्षण सुद्धा काढा म्हणून काही जण बोलायला लागले आहेत। जे बोलायला लागलेत ना, 2% वंजाऱ्यांचं आरक्षण काढा, अरे भावांनो, तुम्हाला टक्क्यात सुद्धा ठेवणार नाही, लक्षात ठेवा, असा थेट इशारा आता धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे। त्यामुळे आता राज्यात चांगलंच वातावरण तापण्याची शक्यता आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी समाजातील नेत्यांची एक बैठक पार पडली होती। या बैठकीला ओबीसी समाजातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते। या बैठकीमध्ये छगन भुजबळ हे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान त्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या नव्या मागणीमुळे पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।